तो हेलो गाइस, तो मेरा घर एक्चुअली बन गया है, तो भी नीचे का बन गया है। अभी ये सेकंड फ्लोर बन रहा है। तो मैं आपको नीचे वो सज्जा होता है ना, उस पर जाके दिखाती हूँ, मतलब कि रिंग पे। चलो जल्दी से चलते हैं। चलो हम यहाँ पे डाल रहे हैं अभी पानी। मम्मी डर रही है यहाँ से जाके, क्योंकि यहाँ से बहुत अच्छा दिखता है। हम यहाँ पे आ गए हैं। अभी बुद्ध विहार में भी सब गाना वगैरह वो बजा रहे हैं, क्योंकि आज संडे तो। और मेरे पापा भी पानी डाल रहे हैं। मेरी दादी यहाँ पे बैठी हुई है। मैं आपको ये देखो मेरी दादी। हाय करें। ये देखो मेरी दादी है। मैं भी आपको मेरे पापा दिखाती हूँ। पापा पापा ये पापा मेरे पापा अभी नहीं क्या इसमें पानी डाल रहे, क्योंकि अभी नया नया बना हुआ है पैरापेट, उसमें पानी डाल। और मेरी मम्मी यहाँ से ला रही है पानी। मैं डाल रही थी, मैं बोली नहीं तो गिर जाएगी, इसलिए अभी मेरा भाई डाल रहा है। मैं उठा देती हूँ। चलो नहीं मैं खुद उतारूँगा। ठीक है जा, मैं बकेट उठा लेती हूँ। फिर ले लो बाबा, मैं उठा लूँगा। ये उठा रहा है। मैं आपको इतना ज़बरदस्त व्यू दिखाऊंगी ना, आप बोलोगे वाह क्या व्यू है, क्योंकि वहाँ पे एक नदी है और मैंने किया बहुत सारे पेड़, और मतलब कि यहाँ पे हवा बहुत चलती है, जिसके कारण आपको दिख नहीं रहा होगा अच्छे से। बट ये देखो, ये सबके घर से है। अब मैं आपको बैक कैमरा का रख के दिखाती हूँ। ये देखो, मैं जूम करके दिखाती हूँ आपको। ये देखो यहाँ पे नदी है। देखो चिड़िया बैठी हुई है इस पाइप पे। देखो कितना अच्छा व्यू है ना। यहाँ पे सारी पिकवी है। ये जो आपको दिख रहा है, ये सारी पिकवी है। यहाँ पे सब घर है, बुद्ध विहार वगैरह। और यहाँ पे हमारा झंडा लगा हुआ है। और यहाँ पे सब वो बोलता है, इसको बोलते हैं पिम्बल का पेड़। देखो कितना अच्छा है। यहाँ से सबके घर हमारे छोटे पड़ जाते हैं। और ये देखो मेरा भाई कैसे चल रहा है। इसने नहीं क्या, ये जो सैंड होती है ना, ये सीट, इसमें की जो पत्थर होते हैं ना, ये नहीं क्या इसने ढूंढे और बोल रहा है इससे सोना निकलता है। ये कुछ इस तरह के पत्थर मैं आपको दिखाती हूँ। ये देखो, ये इसने बोला इसमें से सोना निकलता है, ये कीमती होते पत्थर। तो मैं भी ढूंढना शुरू कर दी कि हाँ। तो मेरे पापा से पूछा, पापा इसमें सच में सोना निकलता है क्या? तो पापा बोले नहीं बेटा, वो आपको बुद्धू बना रहा है। तो इसलिए मैंने मान लिया। पर ये पत्थर बहुत अच्छे दिखते हैं। मेरे पास भी है, हमने जमा किया और बाद में पापा से पूछा। देखो कितना स्मूथ है पत्थर है। वाह, मेरे को बहुत अच्छा लगा। अभी चलो जल्दी से चलते हैं। कहाँ पे चलते हैं? यहाँ पे रुकते भाई। सब बातें कर रहे हैं, मतलब कि एक्चुअली मराठी बोलते हैं। मैं वीडियो में बोलती हूँ। आपको मराठी मतलब कि हिंदी नहीं समझते तो मैं मराठी बोलना स्टार्ट कर लेती हूँ। कशा तुम्ही? चला आता बघूया. तुम्ही व्ह्यूज पाहिला अशी एवढा चांगला दिसतो ना. इथे सेल्फी काढायला एवढी मज्जा येते ना, तुम्हाला दाखवतो. झूम करू का? ठीक आहे, झूम करते. मला झूम करून दाखवेन ना, तर मग वाटेल मस्त हिट आहे. ओके, आता तुम्हाला दिसलंच असेल ना आता, पण आता हे बघ प्लस्टर बी झालेलं आहे तर आता तुम्हाला दाखवते मी अंदरलं घर, की त्याचं प्लस्टर कसं झालं, त्याची भाकरी कसं. चला, इथे सगळे पाणी टाकत आहे, सगळं काम आहे. माझं तर काम बस हेच आहे. चला चला बापा, भीती वाटत आहे इथून. कोण सांग का? काहीच नाही, मला दाखवतो म्हणून. जिना आहे, सज्जा आहे. हा हे बघा, हे जिनाच आहे बेटा, ते सज्जा आहे. ते विचारते मला सांगितलं आता म्हणून. हो चला मग भागो. अरे बाप्पा चला. हे आता माझं घर आहे, म्हणजे घर नाही, म्हणजे माझं रूम झालेलं आहे. इथं पुरा अंधार आहे आणि म्हणून मला भीती वाटते. पण एवढी काही भीती आहे, इथे सगळे आपलेच आहे. ही भीत पण आपलीच आहे, हे प्लस्टर पण आपलंच आहे, सगळं आपलंच आहे. इथं कोणाचंच काहीच नाही आहे की जे आपलं नाही. चल आता मला कोण बोलत आहे काय नाही. आता मी वरीच थांबते, आता मी येत नाही. पहिले काय म्हणलं की आपण वरी जाऊ, नंतर म्हणते खाली. आता मी येत नाही, आता मी वरीच थांबते. ठीक आहे चला आता पप्पा जाऊया, नाहीतर लढत बसेल इथंच. काय होता? त्याला भीती वाटत आहे एवढ्या घरात. जा लवकर, आता काय काम आहे बाप्पा. चला
थांबा, तुम्हाला एक्वेरियम दाखवू का? हे बघा आमची छोटीशी एक्वेरियम. हे मी बनवलं गाईस, हे बी मी बनवलं, हे बी मी बनवलं, हे बी मी बनवलं, हे बी मी बनवलं, हे बी मी बनवलं. सगळे यानेच बनवले आहेत. आम्ही जे तुम्हाला स्टोन दाखवले होते ना याच्यातच टाकलेलं. काय पाहिजे होतं तुला? काढी ओ चला लाईट पाड खाली. चलो लाईट लावतो. याच्यात आम्ही ठेवलेले आहेत जे गोटे तुम्हाला दाखवले होते. मला दाखवू का? हे बघा आम्ही जे जमा केले. आता याला इथंच ठेवते, लाईट बंद करते. चला मी भीत नाही. लाईट बंद केल्याच्याला एका कोणी घरात नसतो, मी भीत नसतो. अबे मला वाटलं तू गेला. आता काय झालं सांग का, मी दरवाजा बंद केला, मला वाटलं हे गेलं का. चला याच्या गाड्या आहेत भुरमा. आता चला मग बाय करतो दरवाजाला. बरं तुम्हाला ते लवकर थोडी बाय करू शकते. काय वर्ष ना. चला पटापट. आता माझी मम्मी पाणी भरत आहे, बघू शकता तुम्ही. पॅकिंग काढते. माझी मम्मी एवढी मस्त आहे ना, खूपच मस्त आहे. पप्पाची पण हेल्प करते आणि ते सगळं हेल्प करते. म्हणजे पप्पा पण खूप हेल्प करतात. आता थकली येतं मला जरासा बोल एवढी चबरी कशी आहे तुम्हाला माहीतच असेल. हे बघा इथे एक छोटंसं नळ आहे. हे बघा तर तुम्हाला दाखवलंच नाही मी बॅक कॅम्प. हे बघा एक छोटंसं नळ आहे. याचं हे बी निघतो. हे बघा इथून पाईप. मला वाटलं इथून पाणी निघते पण याच्यातून पाणी नाही, दुसरंच काहीतरी निघते. शॉर्ट सॉकेट थांबवते म्हणून तुम्ही मी तुमच्या घरात लावा. याचं टेप लावलेली आहे म्हणजे हे जे लागलं ना त्याच्या अंदर नाही गेलं पाहिजे. तुम्ही काढताय टेप कारण की आता कोणतं काम नाही ना या भीतीला, म्हणून पटापट काढून घेतो. मी नाही काढत बसेल याचे खूप टाईम. हे तुम्हाला दाखवू काय बघा छोटी छोटी सीड्स. अशी बघ रे इथे किती मस्त आहेत सीड्स. बाय हे बघ मला एक अजून दिसलं. हे देखो बघा मला खूप छान दिसलंय. वाव. चला आता दादाकडे देऊया. दादाकडे नाही माझ्या भावाकडे देऊ. अशी हे बघ मला हे भेटलं. हे ठेवते कुठे? ठेवा आम्ही चाललेली आहे. आता चला मग आपण व्ह्यू तर पाहिलेलाच आहे. आता इकडला व्ह्यू पाहू. सगळ्याची घरं. ठीक आहे. हे बघा सगळ्याची घरं. यायचं घर आमच्यावर मोठं होतं, आता यायचंच घर छोटं झालं. ते बघा नीरज काय बोलवत आहे तुम्हाला दाखवू. हे बघा हे नीरज आहे. हे ईशानचं घर आहे. हे वालं जे घरात चाललं ना ते ईशानचं घर आहे. ते ईशानच्या घरात चाललेलं आहे की चाल म्हणून तुझा बड्डे आहे ना आज. ईशानचा आज बड्डे आहे म्हणून त्याला हॅपी बो. सकाळी चालला आज मला म्हटला माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर. मी म्हटलं मग काऊन सबस्क्राईब, माझा बड्डे आहे, माझा गिफ्ट पाहिजे मला. ठीक आहे मग. हे बघा हे असं वाटत आहे जसं काय हे जे डिझाईन नसते का तसंच वाटत आहे. म्हणजे याची डिझाईन आपण डिझाईन म्हणतो आणि याचंच भीत म्हणतो. म्हणजे काय समजतच नाही डिफिकल्टमध्ये. हे माझा भाऊ काय करते पाहू आपण. काय करताय आजी? थांब मम्मी मी उचलतो. पप्पा ठीक आहे. ठीक आहे चला आता हे काम भेटलं. इटा उचलून ठेवायच्या. आजी पण माझी हेल्प करते थोडीशी. म्हणजे आजी म्हणली म्हणून मी हेल्प केली आजीची. मम्मी म्हणते की आजीची हेल्प कर म्हणून. बघा इटा एवढ्या साऱ्या आलेल्या आहेत. तिथं बी आहेत ते बघा. माझे पप्पा एकच भीतीवर कवाची मारत आहेत. मला समजतच नाही. 9 मिनटं झाले आपण एवढ्या गोष्टी करत आहोत. पागलला समजून राहिलं मला. हो थोडी तर आहेच. मी पाय हे वायर जे आहे ना ते कोणाची कुठं गेला. ही जी वायर जे आहे ना ते कोणाच्याही पायात जाऊ शकते. माझ्याच पाय आता वाचला. याला फेकून दिलं कुठं टांग ते खाली जाते सीधा. आणि मग हे पॉन्स बघा किती क्यूट आहे. पण या आता नाही का एवढी पोरी नरम आहे ना. आता ती कडक झालेली आहे. अशी असं केलं असं डबल अशी होते ढोकळ्यासारखी. आता असं केलं अशीच राहते. याचे सिमेंट निघतं का नाही. विकी
मामा ती बघा, ती माझी फ्रेंड आहे, तर मला दाखवून मी थांबा दाखव. कुठे गेली ही? पर्पल टी शर्टवाली, तिचा व्हाईट टी शर्टवाला. माझी आजी काय करत आहे? आजी तू मला सांग, मी करते. दे थांब. हे तर तुटतच नाहीये बाबा. आई हे तर निघतच नाही रे. आई हे निघत नाही आता, एकदम पक्क बसले, सुकलं ना म्हणून. मला आईचं हे वालं लुगडे खूप आवडते. अशी डिझाईन बघा किती मस्त आहे ना, मला खूपच आवडते. चला मग आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, टाटा, गुड बाय.